नमस्कार. कीर्तपुरी तालुका घनसांगला राहुल बोरेवडे प्रतिनिधी. आरोग्य हेच परमसंपत्ती असा संदेश देणाऱ्या आणि नागरिकांचा दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत असलेल्या तीर्थपुरी येथे आयुष्यात अस्वच्छतेचा गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या परिसरात दवाखान्याच्या आवाजात साचलेला कचरा, रुग्णांच्या आरोग्यावरचा प्रश्न दवाखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच प्लास्टिकच्या गंभीर कचरा घाण साचलेली आणि बघू शकता तुम्ही इतकी घाण आहे. आरोग्य केंद्र नागरिकांसाठी तीर्थपुरी आरोग्य केंद्र जगात नंबर 1 स्वच्छता इथे बघू शकता तुम्ही. आणि या तीर्थपुरी सरकारी दवाखान्यापाशी सध्या कुत्रे सुद्धा झोपलेले आहेत. मॅडमच्या कॅबिनच्या समोर कुत्रे झोपलेले आहेत. सांगितले की आरोग्य केंद्राच्या मेन स्वच्छता अभियान आयुष्यमान भारत योजना आरोग्य योजने केंद्राच्या माध्यमातून उत्तम आरोग्य सुविधा देण्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे तीर्थपुरी येथे आरोग्य केंद्राची झालेली दुर्व्यवस्था दुर्लक्ष घातक आहे. नागरिकांचं म्हणणं आहे की राज्यातील अनेक शासकीय रुग्णालय स्वच्छता आणि रुग्णसेवाबाबत आदर्श ठरत असताना तीर्थपुरी येथे आरोग्य केंद्राची परिस्थिती अशी परिस्थिती आणि औषधं कोणते औषधं त्यांना विचारू एकदा. अहो डॉक्टर साहेब, कोणते आरोग्य अधिकारी जिल्हा आरोग्य लागत काय आम्हाला प्रकरणाची दखल घेऊन परिसराची स्वच्छता करावी तसेच जबाबदार कर्मचाऱ्याची आवश्यक सूचना देऊन भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये ते होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी रुग्णांकडून जेवढे औषधं मागितले तेवढे औषधं भेटत नाही. आणि स्वच्छता इतकी आणि इथं सरकारी दवाखाना आहे म्हणा. आणि औषधं कोणते औषधं त्यांना विचारू एकदा. दवाखान्यात डॉक्टर साहेब, कोणते औषधं ओपडीमध्ये कोणती बघा स्वच्छता लागत काहीच नाही आम्हाला. काय दवाखाना आहे, दवाखान्याची अवस्था आहे आणि घाण म्हणजे घाणाची खूप. दवाखाना आहे सरकारी दवाखाना आहे. असा दवाखाना असतो का? जेवढे औषधं मागितले तेवढे औषधं भेटत नाही. आणि स्वच्छता तर इतकी घाणी इथं. मी सरकारी दवाखाना आहे म्हणाला नुसतं ती स्वच्छता आहे. बघू शकता आरोग्य केंद्र दवाखाना दाखल किती मच्छर होत असे ना. हे जर सरकारी दवाखान्यात जरी स्वच्छता खराब असेल तर कसं चालणार असा दवाखाना? कसा चालणार? दवाखान्याची अवस्था आहे इतकी घाण इथं. घाण म्हणजे घाणाची. ते दवाखाना आहे काय? सरकारी दवाखाना आहे असा दवाखाना असतो. ती स्वच्छता आहे आरोग्य केंद्राची, तीर्थपुरी आरोग्य केंद्र. ते बघा तिथं किती मच्छर होत असेल ना. हे जर सरकारी दवाखान्यात जर एवढी घाण स्वच्छता खराब असेल तर कसं चालणार असा दवाखाना? कसा चालणार? हे फॅन सुद्धा चालू नाही. सगळी गैरव्यवस्था आहे खाली. बघा औषध, हेच औषध तुमच्या लहान बाळाला दिल्या जातात. तेच औषध तुमच्या लहान बाळाला दिले जातात. सरकारचे पैसे किती द्यायचं? हे फॅन सुद्धा चालू नाही. सुविधा काय कर्मचारी पळून गेला. शूटिंग काढायला आले आमचे त्यावेळेस कर्मचारी पळून गेले. ते बटन टाकून पहा, फॅन चालू नाही. लहान बाळाला दिल्या जातात. लहान बाळाला दिल्या चालू फॅन चालू बघा. चार फॅन लावलेली दोन 3 सुविधा काय?